नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। यड्रावात विजेच्या धक्क्यानं 17 वर्षीय शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू। डिजिटल फलक लावत असताना उच्च दाब विद्युत वाहिनीशी संपर्क झाल्यानं तोरणानगरमधील गुरुनाथ उर्फ वेदांत उत्तम मोहिते वय वर्ष 17 या शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेत आशिष दीपक कांबळे वय वर्ष 27 दोघे राहणार तोरणानगर शहापूर हा युवक गंभीर जखमी झालाय। त्याला सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल केले। ही घटना मंगळवारी दुपारी 1:30च्या सुमारास घडली आहे। आशिष कांबळे हा एका बँकेत एजंट म्हणून काम करतो। यड्रा फाटा पेट्रोल पंपासमोरील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयाचे नामफलक लावण्याचं काम इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू होतं। नामफलक लावण्यासाठी आशिष शेजारी राहत असलेल्या गुरुनाथ याला सोबत घेऊन गेला होता। इमारतीजवळून 33 kV विद्युत वाहिनी गेली आहे। टेरेसवर डिजिटल फलक लावत असताना उच्चदाब वाहिनीला नामफलकाची लोखंडी फ्रेम चिकटली आणि गुरुनाथला विजेचा जोरदार धक्का बसला। तो जागेवरच कोसळला। आशिष यालाही विजेचा धक्का बसल्याने तो गंभीर जखमी झाला। या घटनेवेळी जवळपास कुणीही नागरिक नव्हते। सुमारे अर्ध्या तासानंतर नातेवाईकांनी येऊन दोघांनाही जवळील खासगी रुग्णालयात नेलं, परंतु गुरुनाथ अत्यवस्थ बनल्यानं त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेलं। तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला। नातेवाईकांनी यावेळी मोठा आक्रोश केला। गुरुनाथच्या मागे आई, वडील, बहीण, आजोबा असा परिवार आहे। दरम्यान महावितरण विभागात ही घटना समजल्यानंतर यड्राव केंद्राचे सहाय्यक अभियंता सचिन सदामते व सहकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी केली। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।